कर्जत तालुक्यात प्रस्तावित टोरेंट कंपनीचा जलविद्युत प्रकल्प सुरुवातीलाच वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. विकास या नावाखाली राबवला जाणारा हा प्रकल्प आता स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांच्या रोषाचा केंद्रबिंदू ठरत असून ढाक गावातील घडामोडींमुळे हे प्रकरण चर्चेचा विषय बनलाय. ढाक परिसरात 26 मार्च रोजी घडलेली घटना या वादाला ठिणगी ठरली. कंपनीच्या वतीने काही शेतकऱ्यांच्या जमिनीत रॉक टेस्टिंग आणि मोजणी सुरू असल्याची माहिती मिळताच स्थानिक शेतकरी संतप्त होऊन घटनास्थळी दाखल झाले. तसंच यावेळी एक धक्कादायक बाब शेतकऱ्यांना दिसली, ती म्हणजे कंपनीची माणसं या भागात आग लावून जंगल व झाडं नष्ट करत असल्याचं निदर्शनास आलं. यामुळे शेतकऱ्यांच्या खासगी जागेत सुद्धा आग लागून त्यांची झाडं आगीत जळून खाक झाली. दरम्यान कोणतीही पूर्वपरवानगी किंवा अधिकृत नोटीस न देता त्यांच्या खासगी जमिनीत काम सुरू करण्यात आल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. यामुळे शेतकरी आणि संबंधित कामगार यांच्यात वाद निर्माण झाला आणि अखेर हे प्रकरण कर्जत पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं. मात्र तिथे सुद्धा आम्हाला दाद मिळाली नाही. उलट पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. यातून दोन्ही बाजूंनी अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. मी प्रवीण रामदास पाटील, ढाकचा रहिवासी आणि आम्ही ढाकमध्ये टोरंटो कंपनीचा एक प्रोजेक्ट चालू आहे. ते प्रोजेक्टचं काम आणि ते सर्वे चालू होता. आम्हाला गावाला न विचारता आमची स्वतःची शेती आहे. तिथं सर्वे नंबर 15/1 असा सर्वे नंबर आहे आमचा. आमची स्वतःची शेती आहे आणि त्या शेतीमध्ये जाऊन टोरंटोचे टोरंटोवाल्यांचे सर्वेवाले ते तिथं सर्वे करत होते. तर आम्हाला माहिती झाल्यानंतर आम्ही सकाळी 26 तारखेला सकाळी 9 वाजेपर्यंत ढाक गावी गेलो. आम्ही त्या गावाला म्हणजे आमची तिथं परिस्थिती बेकार असल्यामुळं म्हणजे येणं जाणं नाही होत, मुलांचं शिक्षण होत नाही, त्याच्यामुळं आम्ही कुशुल या गावात राहतो. आणि त्याच्यामुळं मग आम्हाला माहीत झालं तसं आम्ही कुशीवरून मग ढाकला सकाळी 8 वाजता 8:30 7:30 8 वाजता आम्ही निघालो. 9 वाजता इथं पोचलो. तिथं पोचल्यानंतर आम्ही म्हटलं त्या जे पप्पू ढाकोलेत त्यांनी त्या सर्वेचं काम घेतलेलं आहे टोरंटो कंपनीकडून. तर त्यांची जी माणसं होती त्यांना आम्ही विचारलं का सर्वे कुठं चालू आहे, काय आहे, आमच्या फॉरेस्टमध्ये का कुठे आहे. तर ते म्हणाले नाही, एक काम करा, तुम्ही जाऊन बघा. मग त्यावेळेस आम्ही गेलो आणि सर्वे बघितला तर सर्वे आमच्या जमिनीमध्ये चालू होता. आणि सर्वे चालू असल्यामुळं मग आम्ही त्या सर्वेवाल्यांना सांगितलं बाबा इथून एक काम करा, आमची जागा आहे ही, इथं सर्वे तुम्ही करायचा नाही, तुम्ही सर्वे करू नका, नाहीतर मग फुकट टाप होईल डोक्याला तुमच्या. तर ते काय म्हटलं का बा नाही ठीक आहे चला तुम्ही बोलता तसं ते मान्य केलं. पण खाली पुढं आल्यानंतर सर्वेवाले आल्यानंतर ते जे पप्पू ढाकोलची जी माणसं होती वसंत शिरसट त्यांनी आम्हाला शिवागाळी केली. तो म्हणजे आईवरून शिव्या दिल्या का बाबा हे काम कोण बंद करतं, काय होतं, मी बघतो, असं तसं. ते झाल्यानंतर सर्वे आला आणि आम्ही खाली आलो. खाली आल्यानंतर मग आम्ही तिथून पोलीस स्टेशनला केस झाली वाटतं. त्यानंतर मग आम्हाला फोन आला केस घ्यायला. हां, आम्ही वसंत शिरसटच्या नावाने आमचे चुलते भगवान पाटील यांनी जाऊन वसंत शिरसटच्या नावावरती केस केली होती, म्हणजे NC नोंदवली होती. त्यानंतर मग आम्हाला पण तिकडून साहेबांचा फोन आला की बाबा तुम्ही ते पोलीस स्टेशनला हजर व्हा. तर आम्ही पोलीस स्टेशनला हजर झालो आणि ते लोक सुद्धा आले होते. आम्हीच नाही, ते लोक सुद्धा त्यांना पण बोलवले होते. मग आम्ही PI साहेबांच्या ऑफिसमध्ये गेलो. PI पाटील साहेब ऑफिसमध्ये गेल्यानंतर सुरुवात अशी आली, आम्हाला एकही शब्द बोलून दिला नाही साहेबांनी. ते डायरेक्ट सुरुवात त्यांनी केली, तुमचे कोण आहेत, तुम्ही जमिनीचे मालक आहेत का, तुम्ही जमिनीचे मालक आहेत का, तुमचा काय अधिकार, सर्वे आडवाचा अधिकार काय तुमचा, तुम्ही कोण पडले, तुमच्या सातबाऱ्यावर तुमचं नाव आहे, तुम्ही का मालक आहेत का, त्या जमिनीचं मालक आहेत का. साहेब मालक नाही, आम्ही असं बोलतोय पण मालक नाही, मग ती जमीन कोणाची. पण साहेबांनी आम्हाला एक शब्द पण बोलून दिला नाही, ते बोलतच राहिले स्वतःच. त्यानंतर मग ते बोलतात का सर्वे नंबरवर तुमचं नाव हे दाखवा, मालक असं उल्लेख आहे का त्या सर्वे नंबर. मग आम्ही मालक नाही तर मग आमचं नाव असून मग आमचा फायदा काय. आज कमीत कमी 100-150 वर्षाची जमीन आहे. आज आमच्या आजोबा पंजोबांची जमीन आहे. त्या गावचे आजोबा आमचे पाटील होते पूर्वीचे, आणि त्या जुन्या काळातली ती जमीन आहे आमच्या नावावरती. 8, 9, 10 एकर जमीन आहे आमची. आणि त्या जमिनीमध्ये हे सर्वे करत होते. कंपनीचा म्हणजे असं का त्यांचं अनवाणी चालू आहे,
जागा. हा, आणि पूर्ण पेटून दिलेली जागा आहे ती. कंपनीवाले पूर्ण जागा जे सर्वेवाले ते ती जागा पूर्ण पेटून दिली ती. आणि खरं तर आम्ही त्याच कारणाकरता गेलो होतो, बघू तर काय काय पेटवलंय काय काय नाही. ते सगळे झाडं बिडं सगळे आमची पेटून दिलेले आहेत, अख्खी जागा पेटून दिली. त्यात आंबे झाडं आहेत, पेरू होते, पण ते काही ठेवलं नाही, सगळं पेटून दिलंय अख्खं. म्हणजे आमची जागा तर पेटवलंच पेटवलं, पण त्यामध्ये जवळजवळ 600 एकर 500 एकर जवळ फॉरेस्ट पेटवलंय. ते सुद्धा पी आय साहेबांना आम्ही सांगायला गेलो. पी आय साहेब म्हणतात पेटवलं तर पेटवलं, ते असं दरवर्षाला पेटतं, तेव्हा तुम्ही काय करता? पण पेटवताना आम्ही यांना बघितलंय ना, आणि आता परत तर आम्ही तरी पण बोलू शकत नाही का? आणि परत सर्वे चालू करणार. आणि पी आय स्वतः बोलले का एक काम करा, आता पी आय मी सर्वे चालू करणार आहे, तुम्ही एक काम करा, उद्याच्या उद्या त्या पप्पू ढाकोलला बोलले. पप्पू ढाकोलने विचारलं पी आय साहेबांना का आता मी सर्वेचं काय करू, तर पी आय साहेब स्वतः बोलतात एक काम कर, सर्वे चालू ठेव, मी बघतो काय करायचं. आम्हाला जर कंपनीने सांगितलं तर आम्ही तुम्हाला आतमध्ये टाकू शकतो आत्ताच्या आत्ता, असे स्वतः पी आय साहेब बोलले. आणि कंपनीची बाजू घेऊन बोलतात ते कंपनी ती फॉरेस्ट हे कंपनी आहे, सरकारी आहे, कंपनी सरकारी आहे. आता कंपनी सरकारी आहे का फॉरेस्ट आहे हे साहेब आम्हाला चांगलं माहिती आहे. प्रायव्हेटच कंपनी प्रायव्हेट आहे का सरकारी आहे ते आम्हाला चांगलं माहिती आहे. मग जर आम्हाला माहीत असून तरी पण तुम्ही म्हणता का नाही ती कंपनी हे सरकारी आहे, ते काम सरकारचं आहे. कसं का सरकारचं आहे साहेब ते काम? पोलीस घेऊन जाऊन बसेल. आणि आम्ही काय करू तिथं? मी मिलिटरी बसून मी स्वतः दांडू घेऊन बसून, मग तुम्ही या कोणाला घेऊन येतो? कसा तुम्ही सर्वावर तुम्ही बघतो? या संपूर्ण प्रकारात सर्वात जास्त संतापजनक बाब म्हणजे ज्यांच्या जमिनीत कथितरित्या विनापरवाना काम सुरू होतं त्या शेतकऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. प्रवीण पाटील आणि भगवान पाटील यांच्यावर करण्यात आलेल्या या कारवाईमुळे स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. आमच्या जमिनीत घुसखोरी होते आणि आम्हालाच आरोपी केलं जातं असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय. याशिवाय काही स्थानिकांकडून फोनवर दमदाटी करून पैशांची मागणी केल्याचंही गंभीर आरोप करण्यात आले असून या संदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान साईडोंगर पोर्टल परिसरात प्रस्तावित असलेला हा जलविद्युत प्रकल्प सुमारे 3000 मेगावॉट क्षमतेचा असून त्यासाठी जवळपास 932 एकर जमीन लागणार आहे. यातील सुमारे 600 एकर जमीन वनक्षेत्रात मोडते. विशेष म्हणजे हा परिसर भीमाशंकर अभयारण्यालगत असल्याने पर्यावरणीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानला जातो. या प्रकल्पामुळे हजारो झाडांची तोड, भूगर्भजल पातळीत घट आणि स्थानिकांच्या पारंपरिक जीवनशैलीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते. पालीतर्फे कोथल खलाटी, पोटल, साईडोंगर, आंबोट, ढाक आणि भालिवडी या गावांमध्ये या प्रकल्पाचा विस्तार प्रस्तावित आहे. या प्रकरणामुळे केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे तर केंद्र सरकारच्या धोरणांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. मोठ्या कंपन्यांना लाभ देण्यासाठी पर्यावरण आणि स्थानिकांच्या हक्कांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे. एका बाजूला सामान्य नागरिकांना वनक्षेत्रात किरकोळ कारणांसाठी कारवाईला सामोरं जावं लागतं, तर दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रकल्पांसाठी हजारो एकर जंगल सहज उपलब्ध करून दिलं जातं. ही दुटप्पी भूमिका असल्याची टीका स्थानिक नागरिक आणि पर्यावरण प्रेमींकडून होत आहे. दरम्यान कंपनीच्या वाढत्या मुजोरी आणि हस्तक्षेपाविरोधात ढाक येथील शेतकरी आक्रमक झाले असून त्यांच्या जमिनीत जबरदस्तीने काम सुरू ठेवलं गेल्यास ते राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या मदतीने कर्जत पोलीस ठाण्यासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिलाय. का आम्ही सर्वे तो करून देणार नाही आणि कंपनी पण इथून पुढे काम सर्वे तर करावं नाही. कंपनीने जर काम केलं तर आम्ही नेहमी अडवणार. जेव्हा पण काम करायला सुरुवात केली तेव्हा आम्ही आडवं जाणार आणि जर आडवं गेलं आणि त्यानंतर जरी झालं नाही तर आम्ही पोलीस स्टेशनला मग उपोषण करणार. संघटना असतील, राजकीय पक्ष असतील, कोणीही घेऊन जो आम्हाला पाठिंबा भेटेल त्यांच्याबरोबर आम्ही जाऊन पोलीस स्टेशनला अमरण उपोषण करू. आणि त्यामध्ये जे काय होईल किंवा आमच्या परिवाराला काय होईल, आमच्या परिवाराला एखादा माणूस कुठल्याही माणसाला जर काय झालं तर ती जबाबदारी पी आय साहेब पाटलांची आणि टोरंटो कंपनीच्या साहेबांची. एकूणच कर्जत तालुक्यातील हा प्रस्तावित जलविद्युत प्रकल्प आता अधिकच वादाच्या भोवऱ्यात सापडला असून स्थानिकांचा वाढता विरोध आणि आंदोलनाची शक्यता लक्षात घेता शासनाने तातडीने हस्तक्षेप करून यावर तोडगा काढणं आवश्यक ठरणार आहे. आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका.